सुजाता मॅडम, तुम्हाला मी कोर्स करते. हो हो मॅडम. चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपलं श्रीपाद श्रीवल्लभ या चरितामृताचा शेवटचा दिवस आहे. आज दत्त जयंती सुद्धा आहे. आणि या निमित्त आज आपण जो काही चरितामृताचं विश्लेषण आपण कार्यक्रम केला, 2 तारखेपासून आपण सुरू केलेला आहे, त्याची आज सांगता आहे. आज मी पिरॅमिड मधनं जॉईन झालेली आहे. आणि आपण 5 वाजता मार्गशीर्ष पौर्णिमा ध्यान करायचं आहे. तर त्यानुसार तुम्ही थांबायचं आहे. आज ध्यानाला जॉईन व्हायचं आहे. आता अधिक वेळ न घेता मी सुजाता मॅडमना सांगते की सुरू करा तुम्ही. मॅडम, सुरू करा. नमस्कार सर्वांना. सर्व ध्यान साधकांना माझा नमस्कार. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या शेवटच्या भागाचे वाचन करत आहोत. आज आपण अध्याय क्रमांक 34 बघूया. श्री अनघालक्ष्मी वर्णन, श्रीपादांची वैष्णवी माया. श्री म्हणाले, अहो महोदय, विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. विद्योपासनेला वयाचे बंधन नसते. श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूप आहेत. या वक्तव्यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर सुद्धा तेच आहेत असे म्हणता. तसेच त्यांना अनघालक्ष्मी समेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते. मला याचा बोध होत नाही, तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा ते महापंडित म्हणाले, बंधूनो, ते विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे. पिप्पिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिप्पिलिका रूपात आणि ब्रह्म रूपात सृष्टी रूपाने ते उभे आहेत. संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. ते सर्व राशीत जीव राशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. हीच त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा, परिमितता या संबंधी काही नियम मांडण्यात येतात. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात. या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योग मायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात, तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात. महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भ रूपाने असो, ते स्पर्शबंधनात असतात. याचप्रमाणे एकच आत्मा चार चार पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत असू शकतो. या आत्मेची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी 4-5 रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते. तसेच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुण साकार रूप घेऊन विधी निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षाने पालन करते.